बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा अनेक वेळा निषेध करण्यात आला आहे। आज या हत्येला 27वा दिवस उगवलेला आहे। या हत्येनंतर 26 दिवस पूर्ण झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। तर जी निर्घृण हत्या झालेली होती त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढला जाणार आहे। परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून हा मूक मोर्चा निघणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये सभाही होणार आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसंच मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत अनेक वेळा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची एक असं म्हणता येईल की एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच मराठा समाज त्यांचा ऐकतो असं म्हटलं जातं। असे हे मनोज जरांगे पाटील आज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत, याशिवाय आमदार संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत आणि नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने आजच्या या मूक मोर्चामध्ये लोक जमा होण्याची शक्यता आहे आणि संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच होते त्यांची निर्दयीपणे जी हत्या करण्यात आली आहे त्याचा निषेध या ठिकाणी नोंदवला जाणार आहे। ही हत्या जरी बीड मध्ये झाली असली तरी देखील त्याचा निषेध राज्यभरातून केला जातोय आणि आता परभणीमध्ये या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी बीड मधून विकास माने आणि परभणीमधून खालिद नाज हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात विकास माने यांच्याकडे जे बीड मध्ये आहे ज्या ठिकाणी ही हत्या झालेली होती। विकास, काय सांगाल, परभणीमध्ये आज मूक मोर्चा आहे, बीड मध्ये कसं चित्र दिसतंय? कारण बीड मध्येच कुटुंबीय आहेत देशमुखांचे, तेही आज या मोर्चासाठी जाणार असल्याची माहिती आहे। निश्चित फरा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 26 दिवस पूर्ण होत आहेत, 27 दिवस उजाडतात। या संपूर्ण घटनेमध्ये जर पाहिलं आपण तर सुरुवातीला केज पोलीस ठाण्यामध्ये 7 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि याच दरम्यान जर पाहिलं तर 4 आरोपींना आतापर्यंत अटक देखील झालेली आहे, परंतु 3 उर्वरित आरोपी जे आहेत त्यांचे अजूनही त्यांची पकडण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे याच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सध्या परभणीमध्ये देखील मोर्चा जो आहे तो निघणार आहे, कारण की बीडमध्ये यापूर्वी मोर्चा निघाला होता आणि याच मोर्चामधनं मनोज जरांगे पाटील आहेत त्याबरोबर इतर जे नेते मंडळी असतील त्यांनी राज्यभरामध्ये मोर्चे काढले जावे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला जावा अशी मागणी केलेली होती। एकंदरीतच सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जर पाहिला तर निश्चितच वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, कारण की काल पुन्हा एकदा ज्या 3 आरोपी उर्वरित आहेत त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली होती त्या डॉक्टरला देखील या ठिकाणी SIT आणि CID या दोघांनीही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची कसून चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान जे संशयित त्यांना वाटत आहेत CID आणि SIT ला त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। जवळपास 150हून अधिक जी लोक आहेत त्याची आतापर्यंत चौकशी झालेली आहे। जी SIT नेमण्यात आलेली आहे त्या SITच्या माध्यमातून केजमध्ये संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला जात आहे, संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जात आहे आणि CIDचं जे पथक आहे ते सध्या बीडमध्ये दाखल आहे आणि याच माध्यमातून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो एकंदरीत केला जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जावी यासाठी आज परभणीमध्ये मोर्चा निघतोय आणि याच मोर्चामध्ये देशमुख कुटुंब जे आहेत ते देखील सहभागी होणार आहे। देशमुख यांची जी मुलगी आहे वैभवी देशमुख त्याबरोबर त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि बीड मधून आणि केज मधून देखील मोठ्या संख्येने जे काही लोकप्रतिनिधी असतील आणि स्थानिक नागरिक असतील हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। निश्चितच विकास, स्थानिक नागरिक आणि तुम्ही असं आता म्हणालात की इतरही काही जण या ठिकाणी सहभागी होऊ शकतात, तर त्यांची संख्या नेमकी किती असू शकते? आणि दुसरं म्हणजे 26 दिवस कालच पूर्ण झाले, 27वा दिवस आहे सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली होती। ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्याच्यावर देशमुख कुटुंबीय समाधानी आहेत का? निश्चितच आपण पाहतो की संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ते स्वतः माहिती घेण्यासाठी ज्यावेळेस CID कार्यालयामध्ये गेले होते त्यांना हीन वागणूक मिळाली होती आणि जे काही संशयित आणि खंडणीतील आरोपी आहे वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी दिला गेला होता आणि जे काही याबरोबर संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहे धनंजय देशमुख यांनी याबाबत
नाराजी निश्चितच व्यक्त केलेली आहे। त्याबरोबरच अजित पवार गटाचे जे काही आमदार आहेत प्रकाश सोळंके यांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जो तपास होतो तो अजून फास्ट झाला पाहिजे, संथ गतीने सुरू आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि याच अनुषंगाने ते आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांची देखील भेट घेणार आहे। एकंदरीतच या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बजरंग सोनवणे यांनी देखील हा जो काही खटला आहे तो बीड जिल्ह्याच्या बाहेर राज्याच्या बाहेर चालवला जावा अशी देखील मागणी या ठिकाणी केली आहे। त्यामुळेच आता सध्या या उर्वरित 3 आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिक असतील त्याबरोबर राज्यातील देखील याचे पडसाद पाहायला मिळतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज परभणीतला मोर्चा आहे। निश्चितच विकास त्याच्यामुळे आता बीडमध्ये नेमकं कसं दृश्य असेल याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान यानंतर जाऊयात परभणीमध्ये, कारण परभणीमध्ये आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। खालिद नाझ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। खालिद, काय सांगाल, बीड मधल्या एका सरपंचाच्या हत्येचा निषेध मोठ्या प्रमाणावर परभणीमध्ये आज केला जाणार आहे, त्याच्यामध्ये मोठमोठे नेते असतील किंवा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा सहभागी होणार आहेत। कशा पद्धतीने या मोर्चाची तयारी सुरू आहे, साधारणतः किती वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि कशा स्वरूपाचा हा मोर्चा असेल? निश्चितच फराजी, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचा 26 दिवसापूर्वी निर्गुणपणे खून करण्यात आलेला होता आणि त्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सुरुवातीला बीड आणि बीडमध्ये मोर्चे निघाले, आंदोलन केले गेले, रास्ता रोको केले गेले। आज त्याच हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅकमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज परभणी शहरात मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मूक मोर्चा 11 वाजता नूतन ग्राउंडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचे मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे। आणि या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील, त्याचबरोबर बजरंग सोनवणे, त्या संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस, ज्योती मेटे यांच्यासह परभणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणार आहे। आणि ह्या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। एकंदरीत 27 दिवस झाले तरी संतोष देशमुख यांच्या उर्वरित 7 आरोपीला जे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यापैकी 4 आरोपी बीडच्या केस पोलीस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आलेली होती। उर्वरित 3 आरोपी जे आहेत तर अद्याप फरार आहे। त्या 3 आरोपींना अटक करून ह्या सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सर्व पक्षीय मूक मोर्चाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने या मूक मोर्चात सर्व धर्मीय लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कुठेतरी शासनाने पाठीची घातला याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलेला होता। रोहित पवारने ते इतकंच नव्हते, जे चौकशी समिती नेमलेली आहे SIT त्याच्यावर सुद्धा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे की सरकार फक्त घटना झाल्यानंतर चौकशी समिती नेमती, पुढे त्या चौकशी समितीचा काय होतं यावर सुद्धा त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। म्हणून आज या ठिकाणी सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असतील, त्यांच्याबरोबर इतरही जे बीड जिल्ह्यातील नेते असतील ते या ठिकाणी येणार आहे आणि हा मोर्चा निघणार आहे आणि मोर्चामध्ये पुढील दिशा ठरवली जाणार आहे की बरोबर आहे, पुढील दिशा ठरवली जाईल आणि कशा पद्धतीने मागण्या मांडल्या जातात तेही बघावं लागेल। त्यामुळे खालिद, तुमच्याकडून आज दिवसभर या मोर्चाचे अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।